तर आज संडे स्पेशल आमच्या घरात बनणार आहे हैदराबादी चिकन आणि आजचे कुक आहेत सुमित कदम. मग सुमित कदम आज काय रविवार स्पेशल? हैदराबादी चिकन आणि असिस्टंट कुक आहेत सुमित कदम, मेन शेफ आहेत पूर्णिमा कदम, #पी कदम आणि सध्या आम्ही कांदा फर्स्ट टाइम चिकन मॅरिनेट करते फर्स्ट टाइम. दाखव असिस्टंट कॅमेरामन दिखा. असं चिकन मॅरिनेट करण्यासाठी ही प्रक्रिया आहे आणि मी स्वतः कष्ट घेत आहे या सगळ्या गोष्टींसाठी. मी शिकतोय आणि आमच्यामध्ये एक तह झाला म्हणजे मी जेवण शिकायचं आणि न कॅमेरा एडिटिंग वगैरे शिकायचा हा आमच्यामध्ये तह झालेला आहे. आता कांदा तळून आम्ही चिकन मध्ये टाकलेला आहे. मॅरिनेशनसाठी आलं लसणाची पेस्ट, चटणी, लाल तिखट, मीठ, हळद आणि दही महत्वाचं आहे. आणि हा लिंबू, 1 किलोला 1 लिंबू तर अर्धा किलोला तुम्हाला अर्धा लिंबू लागेल. तर मग पहिला मी काय करू, दही लावू. दही माझ्याकडे खूप आहे, खूप सारं दही आहे माझ्याकडे, खूप सारं दही. एवढं पास काय माझं क्लासेसची चार्जेस तू देतेस बरं का. आणि हा आपण असा लिंबू, अरे वा तोंडाला आत्ताच पाणी सुटलेलं आहे. बी काढा, हा बी पडल्या त्यात काढा बी. हे वेळी अभ्यास करतोयस काय तू? हा टाइमपास चालू आहे. हे बॅकग्राऊंड म्युझिक. आमचा दैदिप्यमान मुलगा अभ्यास करत आहे आणि तो अभ्यास करत असताना इतका आई ग मम्मा पांड फोडिंग संघटनेचे असते. आता हे असं आपण मॅरिनेट करून घेऊया. हा असा धुईन तुला तिथं. हा शिव नाही तर फालतूपणा करायचं, जा तिकडं. आत्ताच ह्याचा सुगंध बघून, खमंग वास बघून मला चिकन मसाला कुठला, ते हे घे, चिकन मसाला घे. घेतो की तिसरा असिस्टंट कैची घे. जेवण करायला जर का हा विषय गडला तर सगळं बायको, तर ह्याची पूर्णपणे जबाबदारी राहील सौ पौर्णिमा सुमित कदम. आणि जर हा विषय चांगलाच झाला तर संपूर्णपणे क्रेडिट जाणार. द क्रेडिट गोज टू स्वतः वैयक्तिक सुमित कदम. अरे आज येणार आहे का कात्री? कसला असिस्टंट आहे? ये थरथराट खाली घे, खाली कट कर. अजून इथं काप झालाय बापरे. आज आमच्या जेवणाला कर. अभी जल्दी कर, पनवेल निकलना है. थांब ना, मार खाणार आहे पोरग माझं. हा सगळा टाकायचा, थोडा अर्धा घाल. ठीक आहे, घाले अर्धा घाल, थोडा घाल. थरथराट बास. फाट कर नव्हतो बघ. हा तिकटाचा हात डोळ्याला लागला की नाही रडशील. बाळ आज खायचं आपल्याला, उद्या खायचं रे जेवण. आवर पटपट. ह्याला म्हणायचं मम्माच बॉय, आईचा श्रावण बाळ. आईला किती मदत, बाबाला करतेस काय? झाला, हात धुजा स्वच्छ. तिखट करत बस. अरे फ्रीज मध्ये ठेवायचंय शिवतेला 15-20 मिनिटं. 15-20 मिनिटं थांब. तोड फाट. अरे बास करके झाला, हात धुजा. हात साबणानं धुवायचं, झाडला. बाथरूम बास काय घे. तर हे आहे धना, जिरे, दालचिनी, तिखट मिरची हे आपण भाजून घेतल्या आणि मग आता ह्याचा हे करणार, सगळ्याचा एक मसाला करणार. त्यामध्ये कांदा आणि काजू हे पण आपण तेलात हे फ्राय करून घेतलेत. फ्राय म्हणजे एकदम पण जास्त करायचं तेवढंच. मग आता हे सगळं मिक्सरला लावून
मिक्स करायचं आहे, त्याची पेस्ट करायची आणि मग पेस्ट करून झालं परत तुम्हाला दाखवतो की नेमकं काय काय आहे. बोला. आता हे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन, हा आपण तयार केलेला मसाला, टोमॅटो, चटणी आणि हे काय खडा मसाला, खडा मसाला, वेलची, वेलची आणि त्रिफूल. त्रिफळ. आता आपण तेल गरम करून घेऊया. टोमॅटो प्युरी, ही टोमॅटो प्युरी आहे, पूर्ण बारीक केली. ओके. आता पहिला ह्याच्यात काय टाकायचं, खडा मसाला. पहिला आपण खडा मसाला टाकून घेऊ. त्यानंतर ना टोमॅटोची प्युरी आधी टाका. टोमॅटोची आपण प्युरी ह्याच्यात टाकून घेऊ. चला. त्यानंतर ना हे भाजा आधी जरा. हे भाजा कसं हलत नाही. आता हलवून घ्या सगळं. आता मगाशी जो आपण भाजून घेतलेला मसाला, काजू आणि कांद्याचं जे आपण हे केलं पेस्ट टाईप मसाला मिक्स करून घेतला, तसं म्हणजे आपण इकडं जसं आपण हे करतोय ना मसाला, आपला सुक्यासाठी मसाला जसा घेतोय तसा हा मसाला. त्याच्यात पाणी जर असं घालून हे करू काय, पाणी होतो काय, त्यातलं पाणी होतं. हा आता हा मसाला पाणी घालू नका लगेच. तुम्हाला काय डबल लई घाई असते, जरा भाजा. काय करायचं, मसाला भाजा की. नवऱ्यानं घाई का असते सगळ्या गोष्टीची. ते जरा स्वच्छ मसाला चांगला भाजल्याशिवाय चव येईल का. जरा भाजा त्याला व्यवस्थित, जरा चांगलं तेल सुटू दे, मग त्याला चव येणार. नुसतं करायचं ना. आणि नवऱ्याला जेवण करायला शिकवा. करावी की नाही, त्याला तेल यायला पाहिजे का नको. जरा तेल सुटलं तर चांगली चव एवढं का येणार. मारायला असं. अहो त्यात कांद्यामुळे तसंच जरा असतं ते चक ठेवतं. म्हणून हलवायचं असतं म्हणजे ते उडू नये. समजलं का. कदम कळालं. सोपं नाही. हा आचारी रुमाल लावून बसले. आज खरंच माझं काय नशीब आहे, मी नवऱ्याच्या हे हातचं काय खायला मिळालं मला. मदत केली तरी वरडत्या, नाही केली तरी वरडत्या. टाक. आता आपण मॅरिनेशन केलेलं जे काय आपलं चिकन आहे ते ह्याच्यामध्ये घालतो. तिखट टाकायचं, थांबा जरा चांगले होऊ दे. कांदा लसूण चटणी ते बंद कर की. 2 चमचे कांदा लसूण चटणी घातलेली आहे आपण. बस एक चमचा. अजून घ्यायची 1 चमचा भर पाहिजे. तर आपण चवीनुसार, आता प्रत्येकाला कुणाला मीठ जास्त लागते, कुणाला तिखट जास्त लागते, तर तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट मीठ लावून घ्या. आणि तुम्हाला ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर टोमॅटोची प्युरी तुम्ही जास्त यूज करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ग्रेव्ही जास्त मिळेल. आपली पद्धत कोल्हापूरची आणि ह्यांची पद्धत वेगळी आहे, हे समजून घ्या. आपला मसाला वेगळा आहे, ह्यांचा मसाला वेगळा आहे. नवीन काहीतरी ट्राय करायला काय हरकत आहे. आपण दरवेळीचा मसाला फ्राय करतेस, हे जरा नवीन वेगळं ट्राय करून बघूया म्हटलं. आता याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे, कढीपत्ता सही माझ्या हाताला भाजलं. हैदराबादी चिकन इज रेडी. हैदराबादी चिकन, हैदराबादी चिकन आता सुरू करतो खायला आम्ही आईच्या गावात. या
लागल की फाईन. आपल्याला कसं स्पायसी खायची सवय आहे, तसं नाही. स्वीट असं माझ्या मनाने ग्रेव्ही जास्त दिला काल. याची टोमॅटोचं ते प्युरे आहे ती खाताना जाणवत आहे. खरं त्याच्यामुळे एक फ्लेवर वेगळा येतो. आपल्या इकडचं डेली खाऊन कंटाळा असं ट्राय करायला काय हरकत नाही.